अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलण्यासाठी आपण मला संधी दिल्याबद्दल अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी यामध्ये पहिल्या ह्याच्यातच सांगितलंय की राज्यातले महानेते समाजसुधारक यांच्या उच्च आदर्शाचा सदैव पालन करीन। परंतु आज जर बघितलं तर या राज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावरती मागील राज्यपालांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं आणि आज त्यांनाच आपण महाराष्ट्र भूषण सारखा पुरस्कार देऊ। मग हेच का आपला आदर्श? आणि मग आपल्या महापुरुषांचा ज्यांनी अपमान केला त्यांच्याबद्दल ह्या गोष्टी होत असतील तर खऱ्या अर्थानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रातलं स्मारक होणार होतं आणि मग ते आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं सुरुवात झाली, परंतु आज प्रत्यक्षात त्याची एक वीट नाही, काही काम नाही। आणि मग एका बाजूला आपण या सर्व महापुरुषांवरती बोलत असताना प्रत्यक्षात मात्र कृतीत इंदू मिलच्या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणार होतं, त्याच्या संदर्भात आज काय बोललं जातंय? आज ते प्रत्यक्षात झालंय का? आणि मग खऱ्या अर्थानं जे जे आज आपण सांगितलं होतं त्या महापुरुषांचे जे स्मारक होणे असतील, महापुरुषांच्या बाबतीतले आज आपण 320 अहिल्यादेवी होळकरांची जयंती, शताब्दी जयंती साजरी करतोय, परंतु त्या बाबतीत अनेक आपल्याला घोषणा झाल्या, प्रत्यक्षात मात्र त्या अंमलबजावणी झाली का? आणि मग एका बाजूला आपण ज्यावेळेस सांगतोय आदर्श आणि दुसऱ्या बाजूला मात्र प्रत्यक्षात कृती होत नाही। म्हणून मला या निमित्तानं विचारायचंय, अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांच्या ह्याच्यामध्ये सांगितलंय की महाराष्ट्र हे देशातलं पहिल्या पसंतीचं राज्य आहे आणि जवळपास 24-25 मध्ये 1,64,000 कोटी रुपयाची थेट परकीय गुंतवणूक झाली आणि आता आपल्याला 91,000 कोटी। आणि आपण बघितलं मुख्यमंत्री महोदय दाऊसला गेले, 18 देशांच्या विविध कंपन्याचं गेल्या वेळी 15 लाख कोटी रुपये आणि आता 30 लाख कोटी रुपये गुंतवणूक आली म्हणून सांगितलं जातं। प्रत्यक्षात मात्र अध्यक्ष महोदय ही गुंतवणूक इती का? आलेली गुंतवणूक ही शहरापुरतीच मर्यादित आहे का? आज आमच्या ग्रामीण भागात एक उद्योग यायला तयार नाही। मग आज ग्रामीण भागाच्या तरुणांनी कुठं जायचं? पुन्हा तरुणांनी त्या ठिकाणी मोडायचं आणि मायग्रेशन व्हायला लागलंय। आज आमच्या ग्रामीण भागातल्या मुलाला आईवडिलापासून लांब राहावं लागतंय। मग 15 लाख कोटी रुपये, 30 लाख कोटी रुपये एवढे आले तेवढे आले आणि मग मोठा उद्योग कोणता आला? आपल्या इथं नेमकं काय घडलं हे मात्र सांगायचं मात्र ह्यातून राहतंय। आणि मग आपल्या इथं असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर असतील ह्याच्यावरती आपण काय काम करतोय हे मात्र सांगत असताना आपल्याला यावरती महाराष्ट्र उद्योग 70,50,000 कोटी रुपयाची इतकी गुंतवणूक आकर्षित करून 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार। परंतु आज ज्या MIDC आपल्याकडे आहेत त्या MIDC मध्ये आपल्याला ग्रामीणमध्ये उद्योग येत नाही, उद्योग आला नसल्यामुळं त्या ठिकाणी आज काम होत नाही आणि मग माझ्या बेरोजगारांना त्या ठिकाणी काम मिळत नाही। एका बाजूला आपण सांगितले पुढच्या 2047च्या धोरणात्मक आराखड्यानुसार 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायची आहे। मग 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असताना आज मात्र आमच्याकडे काय चाललंय साहेब? आज रस्ते नाहीत, घरात लाईट नाही, शेतात लाईट नाही, आज आम्ही रस्ते नाहीत, आज प्यायला पाणी येत नाही, जलजीवन मिशन त्या ठिकाणी फेल झालंय आणि मग अजून आम्ही लाईट, पाणी आणि रस्ते ह्या मूलभूत सुविधावरच अडकलोय आणि आम्ही मात्र गप्पा मारतोय 5 ट्रिलियन डॉलरच्या इकॉनॉमीच्या। मग नेमकं हे होणार आहे का? आणि मग हे नेमकं मागच्या राज्यपालांच्या भाषणात जे यावर्षी 58 मुद्दे आहेत त्यातले 25 मुद्दे तर रिपीट आहेत, म्हणजे त्यामुळे नवीन काय होत नाही। बांबू लागवडीचं सांगितलं जातं, आता बांबू कुणाला लागला हेच कळत नाही। बांबूची लागवड झाली का? मग प्रत्यक्षात त्याचा किती जणाला फायदा झाला हे देखील सांगणं अपेक्षित होतं। आज 5 वर्षात पुढच्या काळामध्ये सांगितलंय की 1,25,000 उद्योजक घडवणार आणि 50,000 स्टार्टअप करणार। मग माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे की जे आज उद्योग महाराष्ट्रात आहेत ते उद्योग बंद पडायला लागले, त्यांना इन्सेंटिव्हची गरज आहे। आज आपलं 19 जे योजना आपण तयार केली त्याच्या अजून आपण 12,000 कोटी रुपये देणं बाकी आहे, त्याचे पैसे दिलेले नाहीत। ते उद्योजकांना इन्सेंटिव्ह मिळाला नाही, तो जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत उद्योजक कसे होणार आणि मग हे उद्योग कसे तयार होणार? 1.25 लाख उद्योजक सांगितलं जातं पण प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी उद्योग होत नाही। आज एका बाजूला आपण सांगितलंय की निर्यातक्षम राज्य म्हणून पहिला क्रमांक आपल्याला मिळाला। मग पहिला क्रमांक मिळत असताना आपण बघितलं असेल देशाच्या त्या ठिकाणी केळी एक्सपोर्टमध्ये सगळ्यात जास्त केळी ही टेंभुर्णी भागातून एक्सपोर्ट होती। मग ड्रायफ्रूट व्हावं
या संदर्भातली मागणी अनेक वेळा केली. मग ड्रायपोर्ट असेल तिथं आम्हाला रेल्वेच्या बाबतीत कार्गो टर्मिनलच्या बाबतीमध्ये 8 कोटीचं टेंडर निघालं, अजून त्याला निधी मिळाला नाही. मग ही प्रोत्साहन कसं होणार आणि ही पहिल्या नंबरला येणार कसं? ही येण्यासाठी आमच्या भागातनं त्या ठिकाणी केळीचं मोठ्या प्रमाणात 24,000 कंटेनर एक्सपोर्ट झालं, परंतु याचा फायदा प्रत्यक्षात अजून झालेला नाही. मग त्याचबरोबर बेदाणा असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, आज या देशात त्या ठिकाणी 15 लाख टन साखर त्या ठिकाणी एक्सपोर्ट करायचा निर्णय झाला. प्रत्यक्षात मात्र किती झाली? 2 लाख टन. आणि मग आपण कशा पद्धतीनं सांगतोय महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखर एक्सपोर्ट होणारं 70 लाख टनापर्यंत आपण 112 लाख टन साखर एक्सपोर्ट केली होती आणि आता 2 लाख टन होती आहे. म्हणजे आज आपली 110 लाख टन साखर एक्सपोर्ट होऊ शकत नाही. आणि मग धोरण असताना आपण मात्र भाषणात सांगतोय की आम्ही 1 नंबरला आहे. 78 लाख टन साखर एक्सपोर्ट होणारा राज्यात आज फक्त 2 लाख टन होते. आणि मग पहिला नंबर आला कुठनं? कसा आला आणि कुणी दिला तुम्हाला नंबर पहिला? माझं या निमित्तानं हे सांगणं आहे की हे फसवं जे सांगितलं जाते. मग आधी आपलं सरकार मागच्या काळात होतं त्यावेळेसच 112 लाख टन झाली आहे आणि आता 2 लाख टन, आणि तरी आपण पाठ थापटून घेतोय. याच्यावर त्या ठिकाणी अवश्य बोलणं गरजेचं आहे. आज ग्रामीण भागातल्या रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे. आपल्या ह्याच्यामध्ये आपण सांगितलंय की रस्त्याच्या बाबतीमध्ये शासनानं 4,478 कोटी रुपये खर्च करून 1100 किलोमीटर लांबीचे रस्ते त्या ठिकाणी प्रमुख मंजुरी केलेत. मला सांगायचंय 288 जर भागिले केलं 1100 किलोमीटर 1100ला, तर एका मतदारसंघात एका आमदाराला इथे बसलेल्या 3.5 किलोमीटरचा रस्ता दिलाय. आणि आम्ही मात्र सांगतोय की आमचा रस्ता आता एवढा होणार आहे तेवढा होणार आहे. आणि मग एका मतदारसंघाला जर ह्याचा भागिले केलं तर 3.5 किलोमीटर रस्ता येतोय. आणि मग आपण कोणत्या बाजूनं? तुम्ही छापलेल्या भाषणात आहे, तुम्ही सांगितलेल्या भाषणात दिलंय की आज ही परिस्थिती झाली. आणि मग नेमकं रस्त्याच्या बाबतीत आज ग्रामीण भागातल्या लोकांना इतक्या दुरावस्था आहे. एका बाजूला आमच्यासारख्या आमदाराला विचारलं जाते 1.25 वर्षात 1.5 वर्षात तुम्ही आमदार होऊन निधी किती आणला? आणि महाराष्ट्राचं चित्र काय आहे? तर अख्ख्या महाराष्ट्रात 1100 किलोमीटर रस्ते केलेत. आणि मग महाराष्ट्र सरकारला विचारलं पाहिजे. आणि सत्ताधारी पक्षातलीच लोक आम्हाला विचारतात तुम्ही निधी किती आणला? अरे सत्ताधारी पक्षात तुम्ही सत्तेतल्या त्या आमदारांनी आणण्यापेक्षा, विरोधी आमदारांनी आणण्यापेक्षा सरकारने किती केलं? एका मतदारसंघाला जर 3.5 किलोमीटर रस्ता देत असेल आणि जर आम्हाला त्या ठिकाणी विचारत असतील तर याच्यावर देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि मग राज्यपालांच्या भाषणावरती त्या ठिकाणी बोलत असताना आपण हर घर जलची योजना केली. आज माढा तालुक्यामध्ये 117 त्या ठिकाणी योजना राबवल्या. 117 मध्ये 35 पूर्ण सांगितलं आणि 3 योजनेला फक्त नळाला पाणी येतंय आणि त्याची बिलं मिळाली नाहीत. आज सगळ्यांनी कामं सोडून चाललेत, कॉन्ट्रॅक्टर पळून चाललेत. आज अनेक वस्त्या राहिल्यात आणि मग जलजीवनच्या माध्यमातून अजून आम्ही पाणीच देऊ शकलो नाही. आणि मग दुसऱ्या बाजूला मात्र प्रगतशील महाराष्ट्र अनेक गोष्टी सांगतो. एका बाजूला आपण सांगितलंय महापुरुषांचे त्या ठिकाणी आपण उच्च पद्धतीनं आदर्श ठेवले पाहिजे. महापुरुषांचा जर पुतळा एखाद्या ठिकाणी बसवला तर त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातात. आज आपणच अध्यक्ष आहात, आपल्याच मतदारसंघातील मोहोळ गाव आहे, मोहोळमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. आज तणावाचं वातावरण झालंय. का झालंय अध्यक्ष महोदय? आमची आपल्याला विनंती आहे, आपण अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलाय, आपण आदेशित करावं आणि तिथल्या तहसीलदारांना त्याची परवानगीचे आदेश द्यावे. सुलभ केलं पाहिजे. महापुरुषांचे आदर्श त्या ठिकाणी महाराष्ट्राला पाहिजेत. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, ह्या महापुरुषांचे जोपर्यंत पुतळे होत नाहीत, स्मारक होत नाही, तोपर्यंत प्रेरणास्थान मिळणार नाही. आणि हे मिळण्यासाठी ज्या अटी शर्ती लावल्या जातात त्या अटी शर्तीमुळं आज ह्या पद्धतीनं पुतळे आम्हाला बसवावे लागतात. तर आज माढा शहराच्या आमच्या पुतळ्याची फाईल आहे, मोडलिममध्ये आमची फाईल आहे, पडसाळी सारखं गाव आहे, 2-3 वर्ष झालं त्या ठिकाणी स्मारक झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 19 फेब्रुवारीच्या जयंती दिवशी देखील त्याच्यावरचं आम्हाला कापड काढू दिलं नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात जर आमच्या पडसाळी गावातल्या महापुरुषाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरचं कापड काढू दिलं जात नसेल आणि त्याची जर त्या दिवशी पूजा होत नसेल तर त्या ठिकाणी दुर्दैव आहे. आणि याला सरकार, मग आमची विनंती आहे की आज हे पडसाळी एक गाव नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आज बसवायची तयारी आहे. परंतु आज सरकार त्या ठिकाणी बंधन आणतंय.
आमची विनंती आहे मंत्री महोदय, ऐकताय तुम्ही मंत्री महोदय, ह्या पुतळे बसवण्यासाठी एक नियमावली करावी, SOP करावी, हे नियम करावे आणि स्वखर्चातनं बसवलेले पुतळे आहेत प्रत्येकाने, सरकारचा रुपया जात नाही, पण तरी देखील आम्हाला पुतळा आमच्या महाराजाचा, त्याला आम्ही आमचा बाप म्हणतोय आणि आमच्या बापाचा पुतळा बसवायला तुमची परवानगी लागती आणि त्याला 100 अटी लावल्या जातात. आमची विनंती आहे की जिथं जिथं स्मारक व्हायची त्याला त्या ठिकाणी सुलभ पद्धतीनं, मग तहसीलदार लेवललाच त्या ठिकाणी हे नियम पाळायचे. कलेक्टर तर बघणार आहेत आणि इथं मुख्य सचिव तर बघणार, ते नियम पाळलेत का एवढं बघून त्यांना बसवायला परवानगी दिली पाहिजे. आज जाचकाठी काढून टाकल्या पाहिजे. आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय आमच्या तुमच्या सगळ्याच्या भावनिकतेचा विषय. आणि माझी आपल्याला विनंती आहे दुसरी, की जिथं जिथं मोठी गाव आहेत, आमच्या माढा शहरामध्ये त्या ठिकाणी तालुक्याचंच गाव आहे आणि मग आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक करायचंय. टेंभुर्णी सारख्या ठिकाणी, मोडलीमला, करकमला, आज अध्यक्षांच्या मोहोळला, तर आज DPDCतनं प्रत्येकाला त्या ठिकाणी 5% निधी ठेवला पाहिजे आणि त्याच्यासाठी संरक्षण सुशोभीकरणाला निधी दिला पाहिजे. अशा पद्धतीनं पुढच्या काळात काम करणं गरजेचं आहे. आज त्या ठिकाणी आपण सांगितलंय अध्यक्ष महोदय की यामध्ये नवीन आपलं राष्ट्रीय कृषी बाजार समिती अंतर्गत व्यापक आणि एकात्रित लायसन त्या ठिकाणी होणार आहे, पण याचा तोटा पण होणार आहे. त्या ठिकाणी आज खेडा खरेदी, आज अनेक त्या ठिकाणी काय होतंय, गावात येतात लोक त्या ठिकाणी खरेदी करतात, ज्याच्याकडे लायसन नाही काय नाही. आज अनेक आमच्या त्या ठिकाणी डाळिंबवाल्याचे पैसे घेऊन गेलेत, आज त्या ठिकाणी केळीवाल्याचे बागार घेऊन गेलेत, आज जागेवरनं माल घेऊन गेलेत आणि ती माणसं मोबाईल बंद केलाय. आज त्यांचे पैसे 40-40 लाख, 50-50 लाख, अनेकाचे 4-4, 5-5 वर्ष अडकून पडलेत. आणि मग ह्या त्या ठिकाणी बाजार समित्या होत असताना ग्रामीण भागातल्या, मग आम्हाला करकमला उपसमिती बाजार समिती मागणी आहे, त्या ठिकाणी गेले 1 वर्ष झालं पाठपुरावा करतोय, त्याच्यावर त्या ठिकाणी निर्णय होत नाही. मग मोडलीमची बाजार समिती असेल, कुर्डवाडी असेल, माडा असेल, या ठिकाणच्या बागांना त्या ठिकाणी आमच्या भागातल्या मालाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी आपण याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आज मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना त्या ठिकाणी राबवण्यात आली, सर्व आमदाराला त्या मतदारसंघाचा अध्यक्ष केला आणि त्या GR मध्ये काय केलं अध्यक्ष महोदय, 125 तास फक्त JCBचं दिले जातील आणि रोलर. मग 125 तासात रस्ता होणार आहे का? त्याला मुरुम टाकणार आहे का? मुरुम मोफत दिलाय, पण मुरुम आणून वाहून टाकण्यासाठी खर्च येणार आहे. मातोश्री पांधन योजना ज्या पद्धतीनं मनरेगा माध्यमातून राबवली जाते त्या पद्धतीनं काम करणं आवश्यक आहे. आज माझ्या मतदारसंघात जवळपास आपण जर बघितलं असेल तर 200 रस्ते त्या ठिकाणी मनरेगातनं आमचे मंजूर आहेत आणि 200 रस्त्यातले 10 रस्त्याची कामं चालू आहेत, अजून त्या ठिकाणी वर्कआउट होत नाहीत. आज आमचे BDO भेट आहेत का तर तक्रारी होत आहेत, काही बुरटी लोक तक्रार करतायत आणि त्या ठिकाणी काम कसं सुरू करायचं. माझी अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, अध्यक्ष महोदय विनंती अशी आहे की त्या ठिकाणी BDOंना त्या ठिकाणी अभय दिलं पाहिजे, हे रस्ते सुरू झाले पाहिजे. 200 जर रस्ते असताना आमचे रस्तेच चालू होणार नसतील तर त्या ठिकाणी योग्य नाही. अध्यक्ष महोदय, यामध्ये आपण 28 नंबरचा मुद्दा टाकलाय की महाराष्ट्र सरकार 2 लाखापर्यंत पीक कर्ज आणि शेती कर्जावरचं त्या ठिकाणी मुद्रांक घेत नाही, परंतु अध्यक्ष महोदय ही फसवी गोष्ट आहे. 1,60,000 आपल्याला मॉर्गेजची गरज नाही, खरं तर 3 लाखापर्यंत त्याला आपण देणं गरजेचं आहे. कृषी मंत्री महोदय इथं आहेत, कृषी मंत्री महोदय मामा, आपल्याला विनंती आहे की 2 लाख रुपयाचं आपण त्या ठिकाणी देतो आणि 1,60,000ची तर गरज नाही. मग ही फसवी योजना दाखवून यामध्ये काय आपण त्या ठिकाणी घेणार आहे. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की अध्यक्ष महोदय, अतिवृष्टी आणि यामध्ये खरडून गेलेल्या जमिनी, आज त्याला त्या ठिकाणी पैसे मिळालेले नाहीत. आज आमचे 15,576 कोटी रुपये तुम्ही दिले असं सांगितलंय, पण अजून आमच्या कितीतरी लोकांना त्या ठिकाणी पैसे आले नाहीत. आज लाईटच्या बाबतीमध्ये आपण 7.5 HP बाबतीत सांगितलं, पण मला या निमित्तानं विनंती करायची आहे, जसं आता माझ्या आधीच्या सदस्यांनी सांगितलं, आज एवढ्या लाईटी लावल्यात, AC लावलंय, सगळं आहे आणि ग्रामीण भागात 10वी 12वीच्या पोराया परीक्षा चालू आहेत आणि घराघरातली लाईट MSCB तोडायला लागली. आज शाळेच्या परीक्षा असताना जर तोंडावरती लाईट तोडली जात असेल तर त्या लोकांनी जायचं कुठं? अचानकरित्या जर लाईटचं कनेक्शन तोडलं तर भविष्यामुळे त्या पोरांच्या आयुष्याचं नुकसान होणार आहे. तर त्या लाईट तोडणीवरती त्या ठिकाणी स्थगिती द्यावी आणि त्यांना थोडा हप्ता भरून त्या ठिकाणी मदत करण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतच्या संगणक त्या ठिकाणी कालच उपोषणाला इथं लाक्षणिक आले होते. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, 336 अध्यक्ष महोदय, बाकीच्याला तुम्ही बोलू दिले, अध्यक्ष महोदय सगळ्याला बोलू दिले,
डॉक्टर अध्यक्ष नितीन राऊत महोदय 336 कोटी रुपये 336 कोटीची प्रोव्हिजन केली, परंतु डॉक्टर प्रत्यक्षात नितीन मात्र राऊत. दिलेले नाहीत. अध्यक्ष महोदय, आज रोजगार सेवक 8,000 आणि 2,000चा भत्ता द्यायचा होता, तो दिलेला नाही. अध्यक्ष महोदय, मला या निमित्तानं अध्यक्ष महोदय धन्यवाद. उशिरा का होईना आपण